नमस्कार मंडळी, नोकऱ्या नाही केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय पोलीस महामंडळ यांनी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 100+ जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विविध घटकातील या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, पोल्युशन कंट्रोल मध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या लिंकवरून तुम्ही ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात असणार आहेत, म्हणजे CPCB यांच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 7/4/2025 पासून ते 28/4/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काही विविध घटक असतात त्यानुसार तुमची पे स्केल, पात्रता आणि जागा असणार आहेत. पहिली पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ग्रेड B. यासाठी 56,100 ते 1,77,500 दरम्यान पे स्केल असणारे एकूण 22 जागा. SC साठी 3, ST साठी 1, OBC 7, EWS 1, ओपन 10 आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत ॲडमिन असिस्टंट लॉ ऑफिसर. ह्यासाठी मित्रांनो लेवल 7 मध्ये पे स्केल असणार आहेत 44,900 ते 1,42,400 दरम्यान. एकूण 1 जागा ओपनसाठी 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत सिनियर टेक्निकल असिस्टंट सुपरवायझर. ह्यासाठी मित्रांनो पे स्केल तेच राहणार आहेत. एकूण 2 जागा ओपनसाठी 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंट लेवल 6 मध्ये 35,400 ते 1,12,400 दरम्यान. एकूण 4 जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला ST साठी 1, OBC 1, EWS 1 आणि UR ची 1 जागा. एकूण 30 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत टेक्निकल सुपरवायझर. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 5 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला SC साठी 1 जागा, ST साठी 0, OBC 1 जागा, EWS 1 जागा आणि ओपन 2 जागा. 30 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढचा आहे तो या ठिकाणी असिस्टंट. यासाठी मित्रांनो लेवल 6 मध्ये 35,400 ते 1,12,000 पे स्केल असणार आहेत. एकूण मित्रांनो तुम्हाला 4 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला OBC ला 2 जागा, EWS ला 1 आणि ओपनसाठी 1 जागा पदभरती असणार आहेत आणि 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत अकाउंटंट असिस्टंट. यासाठी मित्रांनो एकूण 2 जागा असणार आहेत. त्यापैकी OBC आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. पुढची पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेटर. ह्यासाठी पे स्केल तेच राहणार आहेत. एकूण 1 जागा ओपनसाठी 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे सिनियर ड्राफ्ट्समन. ह्या पदासाठी मित्रांनो एकूण 1 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन. ह्यासाठी एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला OBC आणि EWS ला प्रत्येकी 1 जागा असणार आहेत. लेवल 4 मध्ये पे स्केल असणार आहेत. 25,500 ते 81 मध्ये पे स्केल असणार आहेत आणि 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 2 जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला SC ला 1 आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल तेच राहणार आहेत आणि 18 ते 28 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत अप्पर डिव्हिजनल क्लर्क. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 8 पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला SC साठी 1 जागा, OBC 2 आणि ओपन 4 जागा पदभरती असणार आहेत. एकूण 8 जागा आणि 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 2. या पदासाठी मित्रांनो पे स्केल तेच राहणार आहेत. 2 जागा. ह्या एकूण 1 जागा असणार आहेत. ओपनची 1 जागा. 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2. या पदासाठी मित्रांनो 3 जागा या ओपनसाठी असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 2 जागा असणार आहेत. OBC आणि ओपनला प्रत्येक 1 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत आणि वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क. ह्या पदासाठी एकूण 5 जागा असणार आहेत. SC साठी 2 आणि ओपन 3 जागा अशी जागेची पदभरती असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला 18 ते 27 तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे फील्ड अटेंडंट. यासाठी मित्रांनो तुम्हाला लेवल 18 लेवल 1 मध्ये 18,000 ते 56,600 दरम्यान पे स्केल. एकूण 1 जागा. 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. MTS पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला 3 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला EWS ला 1 आणि ओपनला 1 जागा. 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट आणि ज्युनियर डिव्हिजनल क्लर्क ह्यासाठी मित्रांनो 19,200 ते 63,200 पे स्केल राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपसाठी सुद्धा सेपरेटली या ठिकाणी आरक्षण असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा जी होती त्यासाठी मित्रांनो SC ST असेल तर त्याच्यापेक्षा 5 वर्ष जास्त त्यांना आरक्षण आहेत. वयाची सवलत आहेत आणि EWS साठी मित्रांनो 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता आणि एक्सपिरियन्स लागणार आहेत. पहिली पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ग्रेड B. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सिव्हिल इंजिनियर
किंवा या ठिकाणी केमिकल इंजिनियर म्हणून डिग्री या ठिकाणी तुमचं चालू शकतात विथ एक्सपिरियन्स लागणार आहेत आणि प्रोफेशनल मास्टर की असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. पुढची गोष्ट असिस्टंट लॉमधून डिग्री तुमची या ठिकाणी लागू शकते आणि 5 वर्षापेक्षा जास्त तुमचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सिनियर टेक्निकल सुपरवायझर. या पदात मित्र तुम्हाला इंजिनिअरिंगमधून डिग्री आणि एक्सपिरियन्स लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत सिनियर सायंटिफिक असिस्टंट. यासाठी मित्र तुम्हाला मास्टर इन डिग्री सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत टेक्निकल सुपरवायझर. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरमधून आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहे असिस्टंट. ह्या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी बरोबर या ठिकाणी तुम्हाला टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. यासाठी मित्रांनो 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे अकाउंटंट असिस्टंट. ह्या पदासाठी बीकॉममधून डिग्री आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेटर. ह्यासाठी मित्र तुम्हाला मास्टर किंवा डिग्री त्याचबरोबर मराठी किंवा इंग्लिश लँग्वेजमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहे सिनियर ड्राफ्ट्समन. ह्या पदासाठी मित्र सिव्हिल इंजिनियर डिग्री आणि 5 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन असिस्टंट. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला ज्युनियर इन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि 1 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला जी डिग्री आहे ते आणि त्याचबरोबर 1 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. त्याचबरोबर अप्पर डिव्हिजनल क्लर्क. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला डिग्री विथ या ठिकाणी तुमचं टायपिंग इंग्लिश 35 आणि हिंदी 30 लागणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत डाटा एंट्री ऑपरेटर. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला 12वी पास बरोबर तुमच्या या ठिकाणी जो शॉर्ट हँड 8000 चा शॉर्ट हँडचा जो किंवा स्पीड टायपिंग तुमचे 12वी पास बरोबर तुमचा या ठिकाणी 8000चा स्पीड टायपिंग असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला 12वी क्लास बरोबर या ठिकाणी तुम्हाला 80 वर्ड स्टेनो असणं आवश्यक राहणार आहेत. पुढची पोस्ट आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी मित्र 12वी सायन्समधून डिग्री असणं आवश्यक 12वी सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क. ह्या पदासाठी 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे आणि मित्र तुम्हाला टायपिंग 35 इंग्लिश आणि 30 मराठी असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे फील्ड अटेंड. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि डिस्क्राईब असणार 12वी सायन्समधून तुम्ही असायला प्राधान्य देण्यात येणार आहे. पुढची पोस्ट आहे MTS. ह्या पदासाठी मित्र तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी फक्त 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. मित्र तुम्हाला टाईप 1 हॉवर एक्झामिनेशन असणार. जे काही 1 तासाची एक्झाम असणार त्यासाठी 1000 रुपये, 2 तास एक्झाम असणार त्यासाठी 500 रुपये फी असणार आहे. त्याचबरोबर SC ST एक सर्व्हिसमॅन महिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 250 आणि 100 रुपये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सेपरेटली डिव्हॅल्युएशन तुमचं केलं जाणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो केंद्रीय प्रदूषण महामंडळात पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.